Hello and good morning students. See, we have been discussed about the evidences of evolution. Yes, so in today's lecture we are going to see the next evidence, that is paleontological evidences. Students, आज आपण paleontological evidence जो इव्होल्यूशन प्रोसेसला सपोर्ट करतो या evidence बद्दल बघणार आहोत. So first of all, the question is that what is paleontology? Now it is again the branch of science which study the fossils. Students, paleontology मध्ये फॉसिलचा स्टडी केला जातो. That means what is the key, you know. Now the question is that what is the fossil? Okay, आता फॉसिलचा स्टडी केला जातो म्हणजे नेमकं काय केलं जातं हे आपण नंतर बघूयात. बट द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज फॉसिल? डू यू नो स्टुडंट? फॉसिल म्हणजे जीवाश्म. सी, आता फॉसिल म्हणजे काय, ते कसे तयार झाले? जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांचे जे जीवाश्म सापडतात, जे ठसे सापडतात ना, त्यांना म्हटलं जातं फॉसिल्स. सो ड्युरिंग एन्शियंट पिरियड, yes, because of natural calamities like earthquake, flood, volcano, because of those natural calamities, large number of plants and animals got buried under the ground, under the earth. Yes, because of high tremendous pressure, high temperature, yes, many chemical reaction occur in their remaining part of the dead bodies, and thus their remnants or remaining part of the body or impressions get preserved under the ground surface. So we can say here remnants or impression. Students, impression म्हणजे ठसे, त्यांचे अवशेष. रिमनंट म्हणजे काय? त्यांचे अवशेष किंवा त्यांचे ठसे जे दगडावर उमटतात. Okay, so their remnants or impressions preserved under the ground or earth surface. So those remnants or impressions of dead bodies of plants and animals are called fossils. You definitely understood. Okay, now the इथे इव्हॉल्युशन आणि फॉसिलचा काय कोरिलेशन आहे? नाऊ स्टडी ऑफ फॉसिल मीन व्हॉट? पॅलिओंटॉलॉजी. ओके, सो सी स्टुडंट्स, स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन दी इव्हॉल्युशन. नाऊ स्टुडंट्स, फॉसिलचा जो स्टडी केला जातो त्यामुळे सी इव्हॉल्युशनरी प्रोसेस अजून चांगल्या रीतीने समजते. Actually, study of fossil uncover the mystery hidden in the ground related to evolution. See, फॉसिलचा स्टडी केल्यामुळे जमिनीखाली दडलेलं जे रहस्य आहे ते उलगडतं आणि इव्हॉल्युशनरी प्रोसेस अजून क्लिअर समजण्यास हेल्प होते. यू अंडरस्टूड? डेफिनेटली. सो बिकॉज ऑफ फॉसिल्स, येस, पॅलिओंटॉलॉजिस्ट जे सायंटिस्ट किंवा जे रिसर्चर फॉसिलचा स्टडी करतात त्यांना पॅलिओंटॉलॉजिस्ट म्हटलं जातं. सो रिसर्चर और पॅलिओंटॉलॉजिस्ट, व्हॉट डू दे डू? ते काय करतात? दे डग द ग्राउंड. ते जमिनीचं उत्खनन करतात किंवा त्याला मुलांनो एक्स्केवेशन असं पण म्हटलं जातं. एक्स्केवेशन म्हणजे उत्खनन करणे. सो पॅलिओंटॉलॉजिस्ट और रिसर्चर सी दे dig the ground various level of the earth surface, or they excavate the ground, and at the different level of ground, yes, during excavation many paleontologists found fossils of plants and animals at the different levels of ground. Understood? And this study of fossil, yes, help to determine the paleontologist how the evolutionary process is going on. किंवा या स्टडीमुळे पॅलिओंटॉलॉजिस्टला इझी जातं की ते फॉसिल कशाचं आहे,
कोणत्या ऑर्गॅनिझमचं आहे, प्लांटचं आहे, ॲनिमलचं आहे, कोणत्या काळामध्ये हे फॉसिल सापडलं होतं, त्या फॉसिलचं एज काय आहे, हे मुलांनो फाइंड आउट करता येतं इन द स्टडी ऑफ पॅलिओन्टॉलॉजी. You definitely understood. Now, how can we determine the age of the fossils and in which age or in which period that fossils would have been existed? मुलांनो, या पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडीमध्ये फॉसिलचं एज कसं फाइंड आउट केलं जातं आणि कसं समजतं की कोणत्या काळामध्ये, कोणत्या पिरियडमध्ये हे फॉसिल्स एक्झिस्टेड होते. हे तर फाइंड आउट करता येतं स्टुडंट्स बाय द ड्यू टू द स्टडी ऑफ फॉसिल्स. इन्स्टेड ऑफ दॅट सी, पूर्वी जमिनीच्या खाली वेगवेगळ्या लेवलवरती, वेगवेगळ्या स्टेजेसवरती वेगवेगळे डेफिनाईट फॉसिल्स सापडतात मुलांनो. सो त्यावरून समजतं की पूर्वीच्या एन्शंट पिरियडमध्ये कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड होते आणि त्यांच्यापासून आत्ता जे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघतोय ना अर्थ सरफेसवरती, ते इव्हॉल्व झाले आहेत का. मग आधीच्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं स्ट्रक्चर स्टडी केलं जातं बिकॉज ऑफ द फॉसिल्स, स्टडी इन द फॉसिल्स इन द पॅलिओन्टॉलॉजी. स्ट्रक्चर ऑफ फॉसिल, देअर बॉडीली स्ट्रक्चर, अंडरस्टूड, ते स्टडी केलं जातं आणि त्यांच्यापासून कोणते ऑर्गॅनिझम जे आत्ता आपण बघतोय त्यापैकी कोणते ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झालेले आहेत हे समजतं. अँड धिस स्टडी ऑफ फॉसिल हेल्प टू अंडरस्टँड द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन इझिली. Now the question is that how to find out the age of the fossil, how to find out the period of the fossil when these animals or plants had been existed. हे कसं शोधता येतं? Now let's see. Students, age of the fossils can be determined by a particular method that is called carbon dating method. Carbon dating method. By using this method, paleontologists can find out the age of the fossils. They can determine the age of the fossils. Now, what is carbon dating method? Actually, carbon dating method, it is depending upon the radioactive decay of C14. This method first found by scientist Willard Libby. Willard Libby first found this method to find out the age of the fossil. Hence, see, he published that method, carbon dating method, in his famous book. The name of the book, that is Radiocarbon. That's why he has been awarded, yes, Nobel Prize in 1960. Again I repeat here students, this carbon dating method which is depend upon the natural radioactive decay of C14 in the dead material or even other material. See, ही जी मेथड आहे ही C14 ह्या रेडिओ इलेमेंटचं नॅचरली डिकेइंग होतं यावर डिपेंड आहे. आता ते नॅचरली डिकेइंग काय आहे, त्याचं कोरिलेशन काय आहे फॉसिलचं, हे आपण बघणार आहोत. सो धिस मेथड वॉज फर्स्ट फाउंड बाय Willard Libby. That's why, because of his great contribution, in this work, he had been awarded by Nobel Prize in 1960. He published this method or the functioning of this method in his famous book, that is Radiocarbon. So the age of the material, what I said, the age of the material can be found by method of carbon dating method. तर कोणत्या पण पूर्वी सापडणारे जे मटेरियल होते सी, त्यांचं एज आपण फाइंड आउट करू शकतो बाय यूजिंग कार्बन डेटिंग मेथड. याबद्दलची इन्फॉर्मेशन विलार्ड लिबी यांनी त्यांच्या रेडिओ कार्बन या बुकमध्ये नोट डाऊन केलेली आहे. अंडरस्टूड स्टुडंट्स? नाउ लेट्स कॉन्सन्ट्रेट व्हॉट इज कार्बन डेटिंग मेथड अँड हाऊ इट वर्क्स इन द डिटरमाइनिंग द एज ऑफ द फॉसिल. कसं आपण शोधू शकतो फॉसिलचं एज बाय यूजिंग कार्बन डेटिंग मेथड. ओके, सी स्टुडंट्स, carbon dating method.
It is the method which is used to determine the age of the fossil or age of the any ancient material also. See students, how? See, first of all you have to understand the concept before that related to carbon dating method. See, as long as plants and animals live, they consume carbon compound. Yes, like carbohydrate, like proteins, like fats, these are the carbon compounds. Okay, so as long as they live, they consume carbon compounds. Understood? After the death of plants and animals, yes, जेव्हा त्यांची डेथ होते तेव्हा कार्बन कन्झम्पशन स्टॉप होतं. आफ्टर द डेथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, येस डेफिनेटली बिकॉज ऑफ डाईंग कार्बन कन्झम्पशन स्टॉप. सी, ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह, their body contains carbon element in the two form, in the isotopes. You know that isotopes, carbon चे isotopes तुम्हाला माहिती आहे, C12 and C14. सो जरा कन्सेप्ट समजून घ्या स्टुडंट्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स जोपर्यंत लाईव्ह असतात तोपर्यंत ते फूड मटेरियल कन्झ्युम करतात. येस, त्यांच्या फूड मटेरियलमध्ये येस ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक कार्बोहायड्रेट, लाईक प्रोटीन्स, फॅट्स हे असतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या बॉडीमध्ये येस कार्बन एलिमेंट हा दोन फॉर्ममध्ये आढळतो स्टुडंट्स, C12 अँड C14. अंडरस्टूड? नाव C14 जो कार्बन एलिमेंट आहे, ओके, दॅट इज रेडिओ ॲक्टिव्ह. C14 isotope is radioactive while C12 is non-radioactive. Now you know that radioactive material, radioactive elements, naturally occurring radioactive element, yes, emit radiation. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टुडंट्स की रेडिओ इलेमेंट जे आहेत ना, त्या इलेमेंटमधून रेडिएशन एमिट होतात स्टुडंट्स, नॅचरली रेडिएशन एमिट होतात. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारा जो C14 आहे तो सुद्धा रेडिएशन एमिट करतो का? येस. आणि तो रेडिएशन एमिट करतो, त्यामुळे काय होतं मुलांनो, त्याचं स्लोली डिकेईंग होतं मुलांनो. बिकॉज ऑफ रेडिएशन स्लोली डिकेईंग होतं. डिकेईंग याचा अर्थ कुजणे खरं तर, पण इथे आपण काय म्हणूयात, डिकम्पोजिशन होतं. त्याचं प्रपोर्शन स्लोली डिक्रीज होत असतं. येस, बट यू नो दॅट C12 इज अ नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. सो ते C12मधून रेडिएशन होत नाही, त्यामुळे त्याचं डिकेईंग जे आहे हे या पद्धतीने होत नाही. अंडरस्टूड? See, so as long as plant and animal live, their body contains carbon element in the form of C12 and C14. Understood? See, however, C14 is a radioactive element. That's why त्याचं slow decaying होत असतं. So decaying occurs slowly because of emission of radiation. सर्वांच्या लक्षात आलं? ओके. हावेवर, बट म्हणजे आपण इथे असं कन्क्लूड करू शकतो स्टुडंट्स की ॲज लॉंग ॲज प्लांट्स अँड ॲनिमल्स लाईव्ह, द प्रपोर्शन ऑफ C12 अँड C14 इट रिमेन्स कॉन्स्टंट. मग त्यामुळे जोपर्यंत ते लाईव्ह असतात, जोपर्यंत ते जिवंत असतात मुलांनो, तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये असणारा C12 आणि C14चा जो रेशिओ असतो तो कॉन्स्टंट असतो. त्यांच्या शरीरामध्ये जे काही C12, जे काही C14चं प्रपोर्शन असतं, या दोघांचा एकमेकाशी असणारा जो रेशिओ असतो तो बॅलन्स असतो, कॉन्स्टंट असतो. असं का मी म्हणते आहे? C14चं तर डिकेईंग होतं आहे. अंडरस्टूड वाय? बिकॉज येस, इट इज रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट. हावेवर C12चं पण डिकम्पोजिशन होतं, सी, बट आफ्टर द डेथ. हे लक्षात घ्या स्टुडंट्स. सी, पण C14चं डिकम्पोजिशन मात्र कंटिन्युअसली होतच असतं. आणि शिवाय जोपर्यंत ते जिवंत असतात तोपर्यंत ते कार्बन कंपाऊंड इनटेक करतच असतात ना. सो कार्बन कन्झम्पशन ऑकर्स कंटिन्युअसली ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. सो दॅट्स वाय द रेशिओ बिटवीन C12 अँड C14 रिमेन्स कॉन्स्टंट ॲज लॉंग ॲज प्लांट्स अँड ॲनिमल्स लाईव्ह. यू अंडरस्टूड? आफ्टर डेथ, सी, या प्लांट्स ॲनिमलची डेथ झाल्यानंतर होतं काय? C14 कंटिन्युअसली डिकेईंग,
C14चं कंटिन्युअसली डिकेइंग होतं. आता डेथ झाल्यानंतर स्टुडंट्स डिकम्पोजिशन तर होणारच आहे, C12चं पण होणार आहे, C14 तर कंटिन्युअसलीच डिके होतो आहे. बट व्हॉट हॅपन्स इन फॉसिल्स स्टुडंट्स? फॉसिलमध्ये काय होतं, यू नो दॅट दे आर रिमनंट्स प्रिझर्वड, दे आर रिमनंट्स प्रिझर्व, त्यांचे अवशेष प्रिझर्व होतात स्टुडंट्स. मग त्यांच्या फॉसिलमध्ये काय होतं स्टुडंट्स? C12 जो आहे तो आहे तसाच राहतो, C12चं प्रपोर्शन. हावेवर C14 जो आहे त्यांच्या फॉसिलमधला त्याचं मात्र कंटिन्युअसली डिकेइंग होतं. पण तुम्हाला तर क्वेश्चन पडेल की हे जे फॉसिल्स आहेत हे हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वीचे असतात, मग हजारो वर्षानंतर सुद्धा ही C14ची डिकेइंग प्रोसेस होत असते का? येस, डेफिनेटली C14 कंटिन्युअसली डिके इन द फॉसिल्स, बट इन अ व्हेरी स्लो मॅनर. मुलांनो, असं नाही आहे की काही 100 वर्ष झाली की पूर्णच ते रिमनंट कुजणार आहे. मग तसं असतं तर त्याचं एक्झिस्टन्स राहिलं नसतं, हो ना. म्हणजे C14ची जी डिकेइंग प्रोसेस आहे ती खूप स्लो असते. अंडरस्टूड? आणि काही वर्षानंतर किंवा आफ्टर मेनी इयर्स व्हेन वी फाउंड फॉसिल्स, येस, तर त्या फॉसिलमधला C12चं प्रपोर्शन फाइंड आउट केलं जातं आणि C14चं प्रपोर्शनसुद्धा फाइंड आउट केलं जातं. त्यांचा रेशिओ जो आहे तो फाइंड आउट केला जातो. अँड it seems that the ratio between C12 and C14 does not remain constant. After the death in fossil, the ratio of C12 to C14 changes. It does not remain constant. This ratio changes. जोपर्यंत ते लाईव्ह होते तोपर्यंत हा जो काही कॉन्स्टंट व्हॅल्यू होती ती पॅलिओन्टॉलॉजिस्टना माहिती असते. आफ्टर डेथ झाल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे रेशिओची ती व्हॅल्यू चेंज होते. मग ती किती प्रमाणामध्ये चेंज होते? अंडरस्टूड? ती किती प्रमाणामध्ये चेंज होते हे फाइंड आउट केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं, येस, या रेशिओचं. अँड बाय युझिंग दिस मेथड ॲज वेल ॲज रेडिओ ॲक्टिव्हिटी पण किती शिल्लक राहिलेली आहे C14ची ही पण मेजर केली जाते. अँड बाय मेजरिंग द रेशिओ between C12 and C14 and radioactivity of C14, the age of the fossils can be determined. See students, in carbon dating method, see, आता तुमच्या लक्षात येईल by what is carbon dating method. In carbon dating method काय कॅल्क्युलेट केलं जातं स्टुडंट्स? येस, रेशिओ बिटवीन C12 अँड C14 हा मेजर केला जातो इन फॉसिल्स. ओके. अँड फॉसिलमध्ये आढळणारा जो C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे ना, त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी किती राहिली आहे शिल्लक हे पण मेजर केलं जातं. आणि या कॅल्क्युलेशनवरून स्टुडंट्स फॉसिल्सचं एज फाइंड आउट केलं जातं. धिस इज कॉल्ड कार्बन डेटिंग मेथड. Understood? Again I repeat here, by measuring the ratio between C12 and C14 and by calculating the radioactivity of C14 in the fossil, by those calculation, yes, the age of the fossils can be determined. This is called carbon dating method. दोन गोष्टी केल्या जातात, एकतर C12 आणि C14 यांच्यामधला रेशिओ फॉसिलमधला तो फाइंड आउट केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. आणि फॉसिलमध्ये असणारा C14 जो आहे त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर केली जाते. अँड बाय युझिंग दिस मेथड, येस, एज ऑफ द फॉसिल्स कॅन बी डिटरमाइंड. धिस इज कॉल्ड कार्बन डेटिंग मेथड. यू डेफिनेटली अंडरस्टूड स्टुडंट्स. नाऊ फॉसिलचं एज फाइंड आउट केल्यामुळे येस इव्हॉल्युशन प्रोसेसला कशी हेल्प होते हे आता आपण बघूयात स्टुडंट्स. नाउ कार्बन डेटिंग मेथड, धिस मेथड इट इज कार्बन डेटिंग मेथड, it is used in which study? Paleontological study. It is used in paleontology as well as anthropology.
नाउ व्हॉट इज अँथ्रोपॉलॉजी? अँथ्रोपॉलॉजी means study of human fossils. What is anthropology? Study of human fossils. Now तुम्हाला माहिती आहे जमिनीखाली पूर्वी आढळणाऱ्या ज्या मानवांच्या प्रजाती होत्या त्यांचे पण फॉसिल शोधण्यात आलेले आहेत. आपण ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये इन डिटेल बघणार आहोत ह्युमन फॉसिलबद्दल. सो अँथ्रोपॉलॉजी दॅट मीन्स व्हॉट? स्टडी ऑफ फॉसिल. सो कार्बन डेटिंग मेथड इट इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी as well as in anthropology, as well as yes we can find out the age of manuscript. Now students बघा तुम्हाला माहिती असेल पूर्वी जे आदिमानव होते त्यांनी लिहिलेलं जे मटेरियल आहे दगडावर कोरीव काम करत होते, बरोबर की नाही? किंवा त्यांनी लिहिलेलं मटेरियल आढळलं आहे, भांड्यावर लिहित होते, दगडावर लिहित होते, इवन पानांवर लिहित होते आणि त्याचे फॉसिलसुद्धा सापडलेले आहेत. त्याला म्हटलं जातं मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते. ओके. इवन स्टुडंट्स कार्बन डेटिंग मेथड इट इज ऑल्सो यूज्ड टू फाइंड आउट किंवा तुम्हाला माहिती आहे जमिनीखाली मंदिरं सापडतात किंवा असे काही दगडांचे काय म्हणतात त्याला अश्म म्हटलं जातं, ते दगडांचे नमुने सापडतात जे पूर्वी यूज केले जात होते किंवा पूर्वी यूज करणारे जे मटेरियल्स आहेत, ऑर्नामेंट्स आहेत हे सापडतं मुलांनो. तर हे नॉन लिव्हिंग मटेरियलचं एजसुद्धा स्टुडंट्स फाइंड आउट केलं जातं बाय यूजिंग कार्बन डेटिंग मेथड. सो द एज ऑफ द फॉसिल here can be determined by carbon dating method. See, एकदा का फॉसिलचं एज फाइंड आउट झालं की स्टुडंट्स पूर्वी कोणते ऑर्गॅनिझम होते, त्यांचं एज काय होतं, त्यांच्यापासून कोणते ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झाले, हे जे हिडन सिक्रेट आहे ना ते अनकवर व्हायला किंवा उलगडायला हेल्प होते. If the age of the fossils can be determined, can be deduced, so it becomes easy to find out the information about erstwhile organism. So erstwhile organism म्हणजे ancient period मध्ये कोणते ऑर्गॅनिझम होते हे फाइंड आउट करायला इझी जातं स्टुडंट्स. आणि त्या erstwhile ऑर्गॅनिझमपासून आता जे आधुनिक युगामध्ये आढळणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांच्यापासून इव्हॉल्व झाले आहेत का हे फाइंड आउट होतं स्टुडंट्स. तर आय थिंक तुम्हाला डेफिनेटली समजलं असेल पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. नाव सी इथे काय दिलेलं आहे? स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. नाव स्टुडंट्स कॉन्सन्ट्रेट हिअर. व्हेन पॅलेंटॉलॉजिस्ट फाउंड the fossils of organism, see when they excavate the ground they found the different fossils of different organism at different levels. Students, this is very interesting की बघा जेव्हा पॅलेंटॉलॉजिस्टने जमीन उत्खनन केली तेव्हा त्यांना जमिनीच्या वेगवेगळ्या लेवलवरती काही ठराविक ऑर्गॅनिझमचा फॉसिल सापडले. ओके, फॉर एक्झाम्पल ॲट दी लोअर लेवल ऑफ दी ग्राउंड, बघा जमिनीच्या सगळ्यात खालच्या लेवलवर स्टुडंट्स त्यांना इनव्हर्टिब्रेटचे फॉसिल्स सापडले. इनव्हर्टिब्रेटचे फॉसिल्स सापडले. इथे बघा काही लेवल्स दिलेले आहेत स्टुडंट्स. ॲट द लोअर लेवल ऑफ अर्थ पॅलेंटॉलॉजिस्ट फाउंड द फॉसिल्स ऑफ इनव्हर्टिब्रेट्स फाउंड ड्युरिंग एन्शंट पिरियड. प्राचीन काळी स्टुडंट्स, प्राचीन काळी आढळणारे जे इनव्हर्टिब्रेट होते ना त्यांचे फॉसिल्स स्टुडंट्स जमिनीच्या पृथ्वीच्या सगळ्यात खालच्या लेवलला पॅलेंटॉलॉजिस्टला सापडले. तर मुलांनो यावरून कन्क्लूड केलं जातं की ते जे इनव्हर्टिब्रेट्स होते ते कोणत्या युगामध्ये होते, कोणत्या एरामध्ये होते स्टुडंट्स, दॅट इज कॉल्ड पॅलिओझॉइक एरा. स्टुडंट्स याला काय म्हटलं जातं? हे जे इनव्हर्टिब्रेट प्राचीन काळी आढळले ना तर तो जो पिरियड आहे त्याला अश्मयुग म्हटलं जातं, हो ना. दॅट इज ऑल्सो कॉल्ड पॅलिओझॉइक एरा. देन पॅलिओझॉइक बघा त्यानंतर मिडल लेवलवरती अर्थच्या किंवा ग्राउंडच्या मिडल लेवलवरती स्टुडंट्स त्यांना कोणते फॉसिल्स आढळले? त्यांना इनव्हर्टिब्रेट सापडले जे ओल्डेस्ट पिरियडमध्ये अवेलेबल होते. लाईक पायसेस. पायसेस म्हणजे काय मुलांनो? मासे, मत्स्यवर्ग. येस. देन त्यांना आढळले ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे काय? उभयचर प्राणी. आणि त्यानंतर त्यांना सापडले स्टुडंट्स रेप्टाईल्स. नाव रेप्टाईल्स लाईक स्नेक, लाईक डायनोसोर.
स्टुडंट्स, येस, डायनोसॉर इन्क्लूड इन दी रेप्टाईल्स. मुलांनो, त्यांना या इनव्हर्टिब्रेटच्या किंवा सगळ्यात खालच्या लेवलवरती जो मधला लेवल आहे ना पृथ्वीचा, अर्थ सरफेसचा, किंवा पृथ्वीचा म्हणण्यापेक्षा अर्थ क्रस्टचा, जमिनीचा, तिथे त्यांना हे इनव्हर्टिब्रेटचे फॉसिल आढळले स्टुडंट्स. सो दीज आर दी इनव्हर्टिब्रेट्स. स्टुडंट्स, हे जे फॉसिल सापडले ना, तर त्या एराला काय म्हटलं जातं, त्या युगाला म्हटलं जातं मेसोझॉइक एरा, मध्ययुगीन कल्प असं म्हटलं जातं. मेसोझॉइक एरा, मध्ययुगीन कल्प. हे अश्मयुगीन कल्प म्हणजे अतिप्राचीन प्राणी या एरामध्ये किंवा या लेवलला आढळले. या लेवलला आढळणारे जे अतिप्राचीन प्राणी होते, येस, ते कोणत्या एरामध्ये होते, पॅलिओझॉइक एरामध्ये. त्यानंतर मधल्या लेवलवरती, ग्राउंडच्या मिडल लेवलला, त्यांना हे इनव्हर्टिब्रेटचे ॲनिमल्स सापडले स्टुडंट्स. येस, तर तो जो एरा होता तो कोणता होता, येस स्टुडंट्स, मेसोझॉइक एरा. मेसोझॉइक एरा, अंडरस्टूड. आणि त्यानंतर स्टुडंट्स इथे सगळ्यात वरच्या लेवलला, अर्थ क्रस्टच्या वरच्या लेवलला स्टुडंट्स रिसेंटली इव्हॉल्व्ड ऑर्गॅनिझमचे त्यांना फॉसिल सापडले. फॉर एक्झाम्पल रेप्टाईल्स, सी अगेन रेप्टाईल्स, अँड देन एव्ज. एव्ज म्हणजे पक्षी, अँड मॅमल्स. मॅमल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे सस्तन प्राणी. मग हे आधुनिक युगातले प्राणी असं आपण त्यांना डिस्क्राईब करू शकतो. सो यांना आपण व्हर्टिब्रेट्ससुद्धा म्हणू शकतो. सो दीज आर दी व्हर्टिब्रेट्स स्टुडंट्स. एव्ज आणि मॅमल्स हे काय आहेत, व्हर्टिब्रेट्स आहेत. reptiles also vertebrates. So these vertebrates, the fossils of vertebrates, they found at the upper level of ground. स्टुडंट्स, ग्राउंडच्या वरच्या लेवलला त्यांना व्हर्टिब्रेटचे फॉसिल सापडले. सो तो एरा जो आहे त्याला म्हटलं जातं सिनोझॉइक एरा. दॅट इज कॉल्ड व्हॉट, सिनोझॉइक एरा. आधुनिक किंवा आधुनिक कल्प किंवा आधुनिक युग म्हटलं जातं. स्टुडंट्स, यावरून तुम्ही काय कन्क्लूड कराल, सी पॅलेओन्टॉलॉजिस्ट वेन एक्सकेवेट द ग्राउंड दे फाउंड द invertebrates at the lower level of the ground and above the middle level or above the upper level of ground they found the fossils of vertebrates. So that's why they concluded from that vertebrates have been slowly evolved. यावरून स्टुडंट्स त्यांनी कन्क्लुजन काढलं, vertebrates slowly evolved from invertebrates. स्टुडंट्स बघा, फॉसिलचा स्टडी केल्यामुळे कोणत्या ऑर्गॅनिझमपासून कोणते ऑर्गॅनिझम इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये इव्हॉल्व झालेले आहेत हे क्लॅरिफाय झालेलं आहे. सो वी कॅन कन्क्लूड फ्रॉम दिस स्टडी ऑफ फॉसिल्स दॅट vertebrates have been slowly evolved from invertebrate. इनव्हर्टिब्रेटपासून हळूहळू व्हर्टिब्रेट्स इव्हॉल्व होत गेले. दिस इज नथिंग बट दी इव्हॉल्युशन प्रोसेस. सो स्टुडंट्स, इनव्हर्टिब्रेट्स माहिती आहे तुम्हाला, पाठीचा कणा नसलेले, व्हर्टिब्रल कॉलम नसणारे प्राणी, आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, पाठीचा कणा असणारे प्राणी. सो इनव्हर्टिब्रेटच्या कम्पॅरेटिव्हली व्हर्टिब्रेट हे हायली इव्हॉल्व्ड असतात, यू नो दॅट, हायली मॉडिफाईड असतात. सो डेफिनेटली, सो द स्टडी ऑफ फॉसिल ऑर पॅलेओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स हेल्प to uncover the hidden secret under the ground. Yes, and this help in the study of evolution. I think you definitely understand what is paleontological evidences, students. Now in further lecture we will see another different types of evidences. Till then, goodbye.